भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रमोद सावंताच्या सरकारान ही जी प्रॉमिस 2012 दिल्ली आज 14 वर्सां जाली ते नव्या रिजनल प्लॅनाचेर उलयत ना. पूण गोयच्या जमनी विकपाक अमेंडमेंट हाडत आसा. पयली 17 अमेंडमेंट हाडले जाच्या अंडर ऑलमोस्ट क्लोज टू 17 लाख स्क्वेअर मीटर तांणी इलिगल पद्धतीन कन्वर्ट केलो, which was struck down by the Honorable High Court, which the state government has challenged in Supreme Court. ताच्या उपरांत तांणी 39A म्हणून एक प्रकार हाडलो जाच्या अंडर 12,78,000 रफली गोंयान या सरकारान बेकायदेशीर कन्वर्ट केलं. आता देशभर या डीसीपी मंत्री आणि मुख्यमंत्र्याचे रेप्युटेशन इज एट स्टेक म्हणून ते आपले नाव वाचोवपाक लागून तांणी 39A अंडर मे महिन्यात 4 मे टू बी प्रिसाइज एक या डीसीपी मंत्र्यान गोयच्या जनते मुखार एक प्रपोजल हाडले जातून 82.85 लाख स्क्वेअर मीटर जागो तांणी डिक्लेअर केलो एज नो डेव्हलपमेंट एरिया, नो डेव्हलपमेंट झोन अंडर सेक्शन 39A. आता सेक्शन 39A या सरकारान कित्याक यूज केले की जे जागे लोकांचे भाटां आशिल्ली, शेतां आशिल्ली किंवा मॅंग्रुव्ज एरियाज आशिल्ले, तळी आशिल्ली ती इलिगल पद्धतीन तांणी कन्वर्ट केली. आता हे नोटिफिकेशन गॅजेट नोटिफिकेशन डेटेड 7 May 2026 with notification number 36/18/39A/ notification 5N TCP 2020-26 362 हे जे नोटिफिकेशन आसा त्याच्या मार्फत तांणी माजोड्या सालसेत हातून 2,50,406 स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून मार्क केली. ताच्या उपरांत गोंसुआ सालसेत 1,95,470 स्क्वेअर मीटर ही नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली. मागीर साउथ जॉर्ज आयलंड जे मुरमुगांव जे पडटा ते 6,63,802 स्क्वेअर मीटर तांणी नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली. केरी सत्तरी 65,31,752 स्क्वेअर मीटर्स तांणी नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली. आणि मांद्रे पेडण्या 6,64,446 असे टोटल 82,85,876 स्क्वेअर मीटर्स तांणी नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून नोटिफाय केले. या गॅजेटाच्या मार्फत तांणी लोकांक 30 दिसाचो मुदत दिल्ली की हातून समज जर कोणाक ऑब्जेक्शन आसा जाल्यार रेज करचे किंवा सजेशन आसा जाल्यार रेज करचे. आता या गॅजेटान एक व्हेरी इंटरेस्टिंग पिक्चर आसा जे हांव सगळ्या गोंयकारां मुखार दवरपाक सोदता. आता हे गॅजेट नोटिफिकेशनान पयली तांणी 39A अंडर जवळ जवळ 9 एप्लिकेशनां अप्रूव्ह केली. 1 2 3 4 5 6 अशी 9 एप्लिकेशनां अंडर 39A अप्रूव्ह केली. टोटल एरिया अंडर दिस 9 एप्लिकेशन वॉज 30,170 स्क्वेअर मीटर. तातूंतली 28,483 स्क्वेअर मीटर जर आम्ही पळयत जाल्यार तांणी म्हणजे विच इज रफली अबाउट 94% जागो हो कन्वर्ट केला. आता तो जागो कितें? तो जागो इज नॅचरल कवर आणि पार्टी कोण KGL रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड हाचो 18,733 स्क्वेअर मीटर तांणी नॅचरल कवर जो आशिल्लो फ्रॉम नॅचरल कवर ताणें सेटलमेंट केलो आणि थंय बरयला सब्जेक्ट टू कमेंट्स फ्रॉम द फॉरेस्ट डिपार्टमेंट व सेम फॉरेस्ट डिपार्टमेंट जाचो मंत्री विश्वजीत राणे आणि हे जे गॅजेट काढला डीसीपी ताचोय मंत्री विश्वजीत राणे. आता दुसऱ्या पार्टीचेर या दुसरी पार्टी इज इराप इन्फ्रा LLP हाचो ताणें 4,900 स्क्वेअर मीटर फ्रॉम ऑर्चर्ड विथ नो डेव्हलपमेंट झोन टू सेटलमेंट केलो. अगेन कमेंट्स विथ सब्जेक्ट टू कमेंट फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट. तिसरो जागो सेम इराप इन्फ्रा LLP 4,850 स्क्वेअर मीटर फ्रॉम ऑर्चर्ड विथ नो डेव्हलपमेंट स्लोप टू सेटलमेंट. आता आम्ही मातशी तातूंत म्हायती काढली आणि चेक केले की बाबा हे KGL रिएल्टर्स कोण व खंयचो गोंयकार. KGL रिएल्टर्स आणि इराप इन्फ्रा LLP हे दोगूय जाण हैदराबादचे पार्टी. KGL रिएल्टराचे डायरेक्टर कोण राजू कुमार नागावारोपू आणि दुसरो रागम स्यामेलाथा हो KGL रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचो डायरेक्टर. म्हणजे हाणी हे जागे अंडर नॅचरल कवर डिस्ट्रक्शन ऑफ गोवा करपाकूच घेतल्या हे सिद्ध जाता. दुसरो इराप इन्फ्रा LLP पळय म्हणटा हाचे डायरेक्टर कोण हाचो एक डायरेक्टर आसा रामचरण तेजा कोनिताला म्हळ्यार जो साऊथ इंडियेचो पळय हिरो आसा तो राम तेजा आणि दुसरो इज प्रीतम रेड्डी नल्ला. आता म्हाका एक समजना की हे सरकार सेम गॅजेटान पयली तांचे जागे कन्वर्ट करता आणि सेम गॅजेटान पेज नंबर 4 जर आमी पळयत जाल्यार जी हांवें सांगले माजोड्ड्या गोंसुआ साउथ जॉर्ज आयलंड केरी आणि मांद्रे हे 82 लाख स्क्वेअर मीटर सेम नोटिफिकेशनान तो कन्वर्ट करता. म्हणजे आपली पापा धुबो धाप्पाक जे पळय हे राजकुमार नागावारोपू राम तेजा मागीर ताचो आनी एक मित्र प्रीतम नल्ला रेड्डी हांची पापा धुवपाक सामान्य गोंयकारांचे जागे ह्या विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंतान काढून कन्वर्ट केले. आता हांव चड डिटेलान वचना पूण आमचे बाब एवर्सन हाचे कडेन जेन्ना डिटेल जेन्ना म्हायती काढली तेन्ना आमी डिटेल हातून गेले विथ सर्वे नंबर्स. आता माजोड्डेचे पळय तांणी जागे पळय जे नो डेव्हलपमेंट एरियेन घातल्या ते सगळे पार्टली पेडीफिल्ड विथ इरिगेशन कमांड एरिया
दुसरे ऑर्चर्ड, तिसरो पाटली ऑर्चर्ड विथ इरिगेशन कमांड एरिया, पाटली पेडीफील्ड. मागीर लार्ज सर्वे नंबर्स ऑफ 46 with all the subdivisions which are partly pedofield with irrigation command area, ते ताणे no development area केला. तिसरो 42/3 is also partly pedofield. 42/1 is also pedofield. आता हे झाले मजोटेचे. आता गोंसुवाचे जर आम्ही पळयत जाल्यार सगळेच जागे पार्टली पेडीफील्ड विथ इरिगेशन, पार्टली पेडीफील्ड सेटलमेंट. आता या सरकारान जे पळय हे जागे विदाउट एनी कन्सल्टेशन, विदाउट एनी प्रॉपर त्या लोकांकडे कन्सल्ट करनासतना पळय जे जागे नो डेव्हलपमेंट एरिया घातले ते कोणा विचारून घातले. आता गव्हर्नमेंट हातून टोटल फेल जाल्लो आसा. कित्याक की जे हांणी 17(2) आणि 39A अंडर जे गोंय पाड घातला ते फक्त आमी आपली इमेज क्लियर करपाक लागून हे जागे 82 लाख स्क्वेअर मिटर्स त्या विश्वजीत राण्यान आणि प्रमोद सावंतान लोकांक चोरून हे अमेंडमेंट काडिल्ले आसा. आता वाय ओनली दीस लोकेशन्स वर सिलेक्टेड? हियर वॉज स्पेसिफिक क्वेश्चन दॅट वाय ओनली मजोड्डा, गोंसुआ, साउथ जॉर्ज आयलैंड, सत्तरी केरी आणि मांद्रे, स्पेसिफिकली मोर्जी. वाय ओनली दिस लोकेशन वर सिलेक्टेड? What was the scientific criteria which were adopted? Which expert committee recommended these areas? Was any ecological assessment conducted in these areas? Why are several other environmentally sensitive regions across Goa excluded from this notification? आता जे आम्ही माजोड्डा आणि गोंसुवाचे जर जागे पळयत जाल्यार दोज लार्जली आर पेडीफील्ड. आता ते शेतकरी थंय शेतां रोयता, थंय सामान्य गोंयकाराचे कदाचित तो थंय आपली शेती रोयता आसतलो. जेन्ना तो पेडीफील्ड म्हणून लागला अंडर रिजनल 2021 ताका थंय कसलोच अधिकार ना सेटलमेंट करपाचो किंवा ते बिल्डींग बांदपाची. जाल्यार हे जागे विश्वजीत राण्यान कित्याक अंडर नो डेव्हलपमेंट एरिया घातले? कित्याक फाल्यां एक शेतकऱ्याक समज जर ती बांय मारची पडली ताका बांय मारपाक मेळची ना. ताका समज फाल्यां पंप हाऊस बांदचो पडलो आपल्या एग्रीकल्चर जाग्यान किंवा पेडीफील्डान, ताका ती पंप हाऊस बांदपाक मेळचे ना. आता ह्या जुवारे न्हंयचेर देगेर तो आता हे जागे पळय जे नो डेव्हलपमेंट एरियेन घालता किंवा तांचे आनीकूय पायपलायन आसतले. कित्याक आता इलेक्शनाचे टायम तांकां कशें तरी आपली इमेज क्लीन करपाक जाय. सो मेळत ते जागे ताणी काडून घातल्या. हातून कसलीच ट्रान्सपरन्सी ना, हातून कसलेच कन्सल्टेशन ना आणि हातून कसलीच अकाउंटेबिलिटी ना. आय वॉन्ट टू आस्क द गव्हर्नमेंट वेदर ग्राम सभाज वर कन्सल्टेड, वेदर पंचायत passed any resolutions, whether landowners were consulted before issuing the proposal, whether local communities were informed about the long term implications of making this area into no development zone, whether any social impact assessment was conducted. हे सरकाराची जी पळय बिहाइंड द क्लोज डोर्स दिला आसा ती म्हाका दिसता हातून एक्सपोज जाता. आमचो सरकारान हाचेर उत्तर दिवचें पडटलें की फ्युचर जनरेशनाक वेदर दे वील बी परमिटेड. फाल्यां जर एक शेतकरी आसा, जर ताचें घर आसा ह्या पेडीफील्डान, तो जर रावता आसतलो ह्या पेडीफील्डान, फाल्यां ताची जर भुरगीं जाली जाल्यार वेदर गव्हर्नमेंट वील अलाव हिम टू इन्क्रीज हिज हाऊस और गिव हिम एक्स्ट्रा रूम टू बिल्ड फॉर हिज एक्झिस्टिंग हाऊस, हातून कांय क्लॅरिटी ना. वील फार्मर रिटेन कंप्लीट राईट टू कंस्ट्रक्ट एग्रीकल्चरल स्ट्रक्चर्स, ताचेर कांय क्लॅरिटी ना. Will village infrastructure such as access road, irrigation facilities, community amenities continue without this restriction? हाचेर कसलीच क्लॅरिटी ना. What rights will ordinary Goans continue to enjoy after the final notification? सो म्हाका दिसता हे जे नोटिफिकेशन ह्या सरकारान जे काढलां हे सामान्य गोंयकारांक धोकादायक आसा. कित्याक जर तर आमी हाचे लिगल स्टेटस जर पळयत जाल्यार सेक्शन 39A कितें म्हणटा, देयर आर 2 steps into this. First, the board approves a proposal and invites objections and suggestions. Then, after considering all the feedbacks, the board issues a final notification. आता हे 7 मेचे नोटिफिकेशन या सरकारान गॅजेट नोटिफिकेशन जे इश्यू केला हाचे फायनल नोटिफिकेशन अजूनही येऊ ना. सो हे सगळे गोंयकार ज्यांची पेडीफील्ड आसात, गोंसुआ आसतली, मजोड्डा आसतली, मांद्रे आसतली किंवा केरी आसतली, जे शेतकरी ते आसा हांचेर व्हडलो धोका. आणि म्हाका दिसता प्रत्येक मनशान आपले दोळे उगडे करचे पडटले, हे पंचायती थ्रू त्या शेतकऱ्या पर्यंत पावचे पडटले. कित्याक ही एक तांती तलवार या विश्वजीत राण्यान आणि प्रमोद सावंताक सामान्य गोंयकाराचेर आज दवरिल्ली आसा. आम्ही डिमांड करता की डीसीपी मंत्र्यान इमिजिएटली he has to publish a complete comprehensive report showing total land converted into settlement zones since assuming office. ज्या दिसा तो ऑफिस अज्यूम केला ताणे कंप्लीट हाचेर व्हाईट पेपर इश्यू करचो पडटलो. टोटल लँड कन्वर्टेड फॉर कमर्शियल पर्पसीस लायक पीपल लायक इराक इन्फ्रा हे तुमच्या मुखार दवरला कोण गोंयकार. आणि हे आता ऑलमोस्ट 28,000 स्क्वेअर मीटर तांकां नॅचरल कवराचो कन्वर्ट करपाक कसली गरज पडली. याच विश्वजीत राण्यान कितें सांगिल्लें की 39A सेक्शन जे हाडला तेचे पळय सामान्य गोंयकार आसा ज्यांचे 100 स्क्वेअर मीटर, 200 स्क्वेअर मीटर, 300 स्क्वेअर मीटर जे चुकून लागल्या तांचे कन्वर्ट करपाक एक सेक्शन हाडला म्हणून. बट दिस गॅजेट नोटिफिकेशन क्लिअरली शोज देयर नेम. हे हांव उलयना, हे ह्या सरकाराचे गॅजेट नोटिफिकेशन उलयता. पॉईंट नंबर 5 तुम्ही वाचा, KGL रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, एरिया इज 18,733 स्क्वेअर मीटर. पॉईंट नंबर 6 आसा इराम इन्फ्रा LLP 4,900 स्क्वेअर मीटर. पॉईंट नंबर 7 आसा इराम इन्फ्रा LLP विच इज 4,850. आणि हे लोक कोण? हे लोक फिल्म स्टार, सुपरस्टार प्रीतम नल्ला रेड्डी म्हणटा तो एक व्हडलो एजंट जो सरकार घडयता आणि सरकार उडयता. सो हे असल्या लोकांक कसली गरज पडली नॅचरल कवर कन्वर्ट करपाची. सो हे सरकार दाखयता एक आणि करता दुसरें. म्हाका
सगळ्या गोंयकारांच्या मुखार हाडपाचें आशिल्लें की हे जे 82 लाख स्क्वेअर मीटर ह्या सरकारान पळय जे नोटिफिकेशन काडलां इज ऑल फास्ट आणि ते सामान्य गोंयकार सामान्य शेतकरी सामान्य फिशरमॅनूच आसतलो तातूंत जो थंय रावता आसतलो. आता जेन्ना हांवें मुरमुगांवच्या लोकांक विचारलें की ते जॉर्ज आयलँड जो आसा त्या आयलँडाचेर बाबा जाता कितें, जेन्ना चौकशी केल्या तेन्ना आमकां कळ्ळें की दॅट इज एक्चुअली हेरिटेज सायट. तो एक लायट हाऊस आसा, तो एक चॅपल आसा, तो एक हांवें आयकलें की दिवाळे दिसा खातीर लोक वचून तुळशीचें लग्न करतात. सो हे सगळे एक्टिविटी रिस्ट्रिक्शन आयले ना. वाय दीस वॉज रिक्वायर्ड वेन दॅट सायट इटसेल्फ इज हेरिटेज सायटीन तुका विदाउट आर्किओलॉजिकल विचारल्या कांयच करपाक मेळना. सो फक्त लोकांक दाखोवपाक लागून आता केरी सारख्या वाठारांत हे पळय ताणें 65 लाख स्क्वेअर मीटर पळय घातला. दीस कम्स अंडर द बफर झोन ऑफ म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी. सो अंडर द वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट अंडर बफर झोन देर आर रिस्ट्रिक्टेड एक्टिविटीज. सो वाय दीस अननेसेसरी ड्रामा ऑफ शोईंग की बाबा आम्ही 82 लाख कित्याक जाता जेन्ना असली नोटिफिकेशन येता हेडलाईन्स येता की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान 82 लाख स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट एरियान घातलो म्हणून विच एक्चुअली इज रॉंग. That area of 65 lakh square meter is already under buffer zone under the Wildlife Protection Act. There are restrictions under Wildlife Protection Act. So हे आमकां तुमच्या मुखार दवरपा आशिल्लें. We demand that the government should come out clean on why they are fooling the people. आणि हे सगळे शेतकरी इन्क्लुडिंग माजोड्डा, गोंचुआ, मोर्जे आणि सत्तरी हांचे दोळे उडे करचे पडटले. We will make an effort to approach all the panchayatis involved in this notification and all other panchayatis also where हे सरकार गोंयकारांक सामान्य गोंयकारांक ज्यांची घरां आसा ज्यांची थंय पंप हाऊस आसतले एग्रीकल्चर स्ट्रक्चर आसतले हे सगळे धोक्यान आसा. आणि जे 2012चे ह्या सरकाराचे मॅनिफेस्टो हांव उलयना ह्या सरकारान गॅरंटी दिली गोंयकारांक 2012 आज 14 वर्सां जाली हे सरकारान सांगचे पडटले की नवो रिजनल प्लॅन ते कित्याक करना. तुमकां केन्ना कळून मेळ्ळें हे जेन्ना थोडे शेतकरी ताचे पर्यंत गेले आणि कोण तरी ते नोटिफिकेशन घेऊन गेलो की साहेबा आपल्या सर्वे नंबर आपण शेत रोयता तो तातून आयना. तेन्ना आम्ही चौकशी केली. तेन्ना आम्ही इनफ मुवमेंटाचे स्वप्नील शेंदेकर आसतले हांचे सगळ्यांकडे करून हे डॉक्युमेंट्स काढले. तेन्ना आमच्या नदरेक आयले की जून म्हयन्यात टीसीपी मंत्र्यान घोषणा केली की 82 लाख स्क्वेअर मीटर जागो जो आसा आपण नो डेव्हलपमेंट एरियेन घातला. आणि म्हाका दिसता हे चडशे सामान्य लोकां मेरेन ही मेसेज पावना. तो शेतकरी बाबडो थंय आपल्या हातून बिजी आसता कित्याक तो पयलींच रिणान आसा. सो म्हाका दिसता तुमच्या माध्यमांतल्यान हे सगळे गोंयकारां मेरेन पावनी की हे सरकार कशें तांकां फटयतात. हे तुमी सामान्य लोकां कडेन पावना म्हणलें ही आता तुम्ही अवेअरनेस करतले किंवा त्या टीसीपी डिपार्टमेंटाचेर जे नोटिफिकेशन काढलं ते रिवर्ट बॅक करपाक लागून तुम्ही मोर्चा वतले कितें एज्युकेशन कितें करतले काय फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊनच हो विषय सोपयतले. हातून दोन गोष्टी आसा. आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स हांगा घेतल्या कित्याक आज दुव्या आणि मुरमुगांव हे मेजर एरिया विच आर इफेक्टेड. दुसरे वी विल गो टू ईच पंचायत मीट द सरपंच गिवन मेमोरंडम बिकॉज अल्टिमेटली हाजेर एक स्पेशल ग्रामसभा आपोवची पडटली आणि हे अवेअर करून लोकांक सांगचे पडटलें की कशा पद्दतीन चोर वाटेन ही नोटिफिकेशन हाडटा. दुसरे Somara, we will file an objection on behalf of the people representing from Nuwe, Majorda, Gonzua, Keri. We have already given. They have already given, but Monday we'll file a collective objection to this notification because the final notification has not come. We will demand to scrap this proposal which the TCP has moved under 39A. The Kellogg's TCP board on me, so we have to file objection asking for cancellation of this proposal. This is a proposal which they have moved to convert 82 lakh square meter into no development area. टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे जेन्ना पत्रकारांक किंवा हेका सांगता आपणे अमके भाशेन NTZ घेतल्या तेजेर काउंटर करपा खातीर तुमी कमी पडटा काय. नाही, सो हांवें तुमच्या मुखार हाडलें की जो मंत्री सांगता की आपण 82 लाख स्क्वेअर मीटर NTZ केलो तो कसो गोंयकारांक फटयलो हे तुमच्या मुखार हाडला. हाजेर ताणें जाप दिवची पडटली कित्याक हातून सामान्य गोंयकार बाबडो जो शेतकरी आसा जे कोस्टल लायनीर रावता तांची घरां धोक्यान आसा. हातून पिक्चर एक दाखयलें की जाता हेडलायन जाता 82 लाख नो डेव्हलपमेंट जालो पूण एक्चुअली कितें हें आज आमी उघड केल्लें आसा. तो 82 लाख स्क्वेअर मीटर खंयचो कोण इफेक्ट जाता हे आमी तुमच्या मुखार दवरलें. इन शॉर्ट विश्वजीत राणे जो टीसीपी मिनिस्टर आसा अक्षरशः खोटीं उलयता. हे ओपन जालें उघड जालें ताका विचारा मरे हो केजीएल रिएल्टर कोण खंयचो गोंयकार हो सामान्य गोंयकारां लागून ते 39 हाडला म्हणटा न्ही. सो ताका विचारा की हो केजीएल रिएल्टर राम तेजा म्हणटा जग वळखता मरे. इज अ सुपरस्टार इन साऊथ इंडिया. RRR म्हणटा फिल्म आयल्या ही फिल्माचो हिरो करतो. ताका कसली गरज पडली नॅचरल कवरांतल्यान कन्वर्ट करून सेटलमेंट करपाक. काय तो काबार जालो भिकारी जालो आनी गोंयान तो शेतकरी जालो अशें बीन कितें. दिस केसीस विच आय हॅव प्लेस्ड बिफोर यू अंडर द सेम नोटिफिकेशन. हांव तुका दुसरें नोटिफिकेशन दाखयना सेम जी तांची 232 दिस वॉज द 232nd meeting which held on 4th May 2026 of the TCP board where all these proposals are approved. You know, application तांणी अप्रूव्ह केल्या त्याच बरोबर तांणी 82 लाख NTZ करपाचो प्रपोजल अप्रूव्ह केला. टीसीपी बोर्डात ते कोण कोण असतात ते सगळे ताचे एजंट रे. ते आमी हाज्या पयलीं सांगिल्ले आसले टीसीपी बोर्डान जे मेंबर्स आहा ते सगळे ताचे एजंट. तुमकां एक फटींगपणाचें एक्झाम्पल दिता. केरी गांवान थंयसर तिणें आतां हें केला पळया नो डेव्हलपमेंट झोन केला म्हणटा पळया तो ऑलरेडी वेन वायल्ड लायफ सँच्युरी वॉज हें प्रपोज नॉट नोटिफायड टील डे प्रपोज केली तेन्ना वायल्ड लायफ सँच्युरीक एक बफर झोन आसता. ते बफर झोनीक पयलींच ती रिस्ट्रिक्टेड एरिया आहा आणि फक्त क्रेडीट घेवपाक तेणी ते हें केलां ते
की आपण नो डेव्हलपमेंट झोन केला आणि सेकंडली तुमकां आतां ब्लंडर तुमी आयचे की हो मनीस डबल स्टँडर्ड पावता सांगता तुमकां ही इज द पर्सन हू हॅज पुट पिटिशन टू कॅन्सल वायल्ड लायफ सँच्युरी हें ऑन रेकॉर्ड तुमी घ्याय ह्याच मनशान एका मनशाक फुडें काडून पिटिशन घातला की वायल्ड लायफ सँच्युरी शूड बी स्टेप फ्रॉम सत्तरी म्हणून आणि होच मनीस म्हणटा कितें आपूण हे करता सो इतली डबल गेम हो मनीस करता इज द बिग फ्रॉड आतां सांगता तुमकां तेणी डिक्लेअर केली म्हणटा पळय विश्वजितान ही इज ओनर आमी सांगता ताका वी आर द ओनर्स ऑफ दॅट लँड ऑन रेकॉर्ड ही इज स्टील डेड ही इज नॉट ओनर इन कारापूर एंड केरी ऑल्सो इज डॅडी हिज फादर इज ओनर आय थिंक पूण कितें आसा आमकां हे विश्वासान न घेता दॅट इज वन प्रोसिजर जमीन आमची पयलीं गव्हर्मेंटान हे करपाक जाय लिगली परचेज यू शूड परचेज then you can make that protected we are for environment I am for wildlife sanctuary but कितें आसा there should be midpoint there should be one boundary between animals and people अशें हांव सांगता आतां पळया हेच्या ह्या सगळ्या ब्लंडरा खातीर आमचे एनवायरमेंटूय काबार जाला आनी पिपलय सफर आतां पळया ते 64 लॅक्स म्हणटा न्ही ते 64 लॅकान 90% कॅज्यूस आसा ते काजू आसा लोकांची घरां आसा अशी जागा केंद्रीय हे जावंक शकता नो डेव्हलपमेंट झोन जावंक शकता पूण तो मनीस कितें करता तो फूल करता लोकांक फक्त ही लोकांक फूल करता आणि बारीक पिक्चर केला तेणी पण रियलिटी ग्राउंड रियलिटी आय नो इज अ बिग फेलियर तेणी एकच करपाचें की 70च्या लोकांक फूल करपाचें आयज 98% डोंट हॅव ओनरशीप आय कॅन शो यू डॉक्युमेंट नो हे ओनरशीप असो मनीस तो फक्त लोकांक कितें सांगता तो आपूण तुमकां ओनरशीप करता वाय इज ओनर इन कारापूर वाय नॉट 70 पीपल आर ओनर्स ऑफ देअर हे आज एनक्रोच पर्सन म्हणून कितें जाता सो दीस आर द इश्यूज आणि हे काय ना तेका लोकांचे पडलेले ना तेका नो डेव्हलपमेंट झोन बी करून काय करपाचें ना तेणी एका मनशाच्या नावार डिटेल फायल करून ही इज ट्रायिंग टू कॅन्सल वायल्ड लायफ सँच्युरी ऑफ सातारी असो ब्लंडर मनीस डबल स्टँडर्ड मनीस तो आणि तो मनीस आयज एक्सपोज जातलो आणि आमी तेका एक्सपोज करताले काँग्रेस पार्टीन आमी आसा वी आर द फॅक्शन वी विल ओपोज विश्वजीत राणे आणि आमकां काय ना जो वायट करता गोंयांत तेका आमी ओपोज करता नाही दुसरे पळय जे काजू पळय आसा न्ही 65 लाख स्क्वेअर मिटरान जायत काजूचे शेतकरी आहा आतां काजू जो मनीस रोयता तो एक गुड्डे म्हणपाचे तुगेली भट्टी आसतली थंय ताचे भाटी आसतली तुजे थंय घर आसतलें ते सगळे धोक्यान आयले थंय कोणाचे काजू प्रोसेस करपाचे युनिट आसतले ते सगळे धोक्यान बिकॉज 150 एनडीजे फाल्यां जर त्या शेतकऱ्याचे समजा भुरगे वाडले आनी त्या फार्मराक दिसले आतां आनी एक रूम काडपाक काय मेळचें ना सो एका सायडीन तो वायल्ड लायफ काडपाक सोदता दुसऱ्या सायडीन तो एनडीजेड करता फक्त कितें इलेक्शन स्टंट की आपूण 82 लाख स्क्वेअर मिटर एनडीजेड केलो वीच रियालिटी इज फास्ट आणि दुसरे प्रमोद सावंत कसली बारीक एक पिन सुद्धा जर सकल पडत तो क्रेडिट घेवपाक धांवता मरे म्हज्या सरकारान हे केले म्हज्या सरकारान ते केले जर तर 82 लाख स्क्वेअर मिटर जर तुम्ही आज एनडीजेड केलो तो प्रमोद सावंत खंयच्या पिळ्यान लिपला वाय इज नॉट टेकिंग क्रेडिट ऑफ दीस म्हाका माहिती अशी आसा की पयर तांची पळय कॅबिनेट जाली थंय तांच्या मंत्र्या भितर दुसपूस आशिल्ली रिगार्डिंग दीस नोटिफिकेशन देन प्रमोद सावंत शूड कम आउट एंड टेक क्रेडिट की माझ्या मंत्र्यान 82 लाख स्क्वेअर मिटर एनडीजेड केलो कित्याक केला तो दॅट मीन्स दे आर फुलिंग द पीपल ऑफ गोवा कारापूर सर्वण या प्रॉपर्टी कारापूर सेपरेट फोकस ऑन दिस इश्यू थँक्यू